बघा, एक सायकल स्वार सकाळी 7 वाजता 5 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास सुरू करतो आणि प्रत्येक एका तासाच्या प्रवासानंतर 10 मिनिटे विश्रांती घेतो, तर 30 किलोमीटर अंतरावरील गावी तो किती वाजता पोहोचेल सर? पर्याय दर्शवले नाही. लेकरांनो लक्ष द्या. प्रथमतः 30 किलोमीटर हे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ काढा. सूत्र आहे वेळ बराबर अंतर भागीला वेग. एकूण अंतर गणित म्हणते 30 किलोमीटर. अंतरावर असलेल्या गावाला त्याला पोहोचायचं, त्याचा वेग आहे 5 किलोमीटर प्रति तास. लेकरांनो हा भाग गेला 6 न. याचा अर्थ विश्रामाविना तो 6 तासात त्या गावी पोहोचतो. मात्र इथं गणिताची आट अशी की तो प्रत्येक तासाला प्रवासानंतर 10 मिनिटं विश्रांती करतो. एकूण विश्रांती किती करतो? तर 6 तास गुणिला 10 मिनिटे, अर्थात 60 मिनिट हे विश्रांतीचे. एकूण प्रवासाला लागलेला वेळ, एकूण प्रवासाला त्याला लागलेला वेळ किती? लक्ष द्या. 6 तास 5 किलोमीटर प्रति तास याप्रमाणे त्याला 30 किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागतात. आणि इथं अधिक 60 मिनिटं हे कशाचे हो? विश्रामाचे. 6 तास आणि 60 मिनिटं, हे 60 मिनिटं म्हणजेच 1 तास. लक्ष द्या, हा 1 तास. एकंदरीत 6 आणि 1 7 तास एवढा लागणारा त्याला वेळ आहे. मात्र शेवटच्या तासामध्ये मुक्कामी 30 किलोमीटर दूर असलेल्या गावी पोहोचल्याच्या नंतर तो 10 मिनिटं विश्राम नाही करणार. त्याला विश्राम करायची वेळ आहे. म्हणून शेवटच्या तासाचे विश्रामाचे 10 मिनिटं वजा करा. 7 तास वजा 10 मिनिटे. मग आता एकूण लागणारा वेळ किती सर? तर 6 तास आणि 50 मिनिटे. शेवटच्या तासाचा प्रवास कापल्यानंतर, शेवटच्या तासामधलं अंतर कापल्यानंतर तो त्या गावी पोहोचणार. मग विश्रामाचे 10 मिनिटं शेवटच्या तासाचे वजा का होतात? तर तो गावी पोहोचल्याच्या नंतर त्याला विश्राम करायचा. मग निव्वळ लागलेला वेळ 6 तास 50 मिनिटं. त्याची प्रवासाची झालेली सुरुवात सकाळी 7 वाजता. सकाळी 7. आता त्याच्यामध्ये 6:50 ही प्रवासाची वेळ मिळवा. म्हणजे काय? तर 13:50. 24 तासी घड्याळामध्ये 13:50 म्हणजे 1 वाजून दुपारी 1 वाजून 50 मिनिटांमध्ये तो त्या गावी पोहोचलेला असेल. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते. ओके. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. तसेच अंतर, वेळ, वेग, रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.